नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. मनोज जरांगेंच्या आंदोलनातला एक निर्णायक टप्पा जवळ येऊन ठेपला असताना या आंदोलनाच्या मुळाशी असलेली मागणी ही कितपत तर्कसंगत आहे, न्यायसंगत आहे आणि समाजातल्या विद्यमान परिस्थितीला धरून आहे याबद्दलही चर्चा व्हायला हवी. या चर्चेत आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत मराठा कुणबी आरक्षण न्यायालयात टिकेल का या चर्चेसाठी आहेत श्रावण डेवरे. प्राध्यापक श्रावण डेवरे हे आपल्याला ओबीसी नेता या नात्याने परिचित आहेत. आपल्यासोबत आबासाहेब पाटील आहेत जे मराठा समन्वयक म्हणून आपल्यासोबत मुंबईतल्या आमच्या स्टुडिओत आहेत आता. आणि प्रदीप सोळुंके आहेत. प्रदीप सोळुंके हे मराठवाडा मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष आहेत. ते जरांगेंचे समर्थक या नात्याने चर्चेमध्ये आहेत. मला पहिला मुद्दा पटकन श्रावण डेवरे यांना विचारायचा आहे. श्रावण डेवरे, मराठवाड्यात निजामाच्या राजवटीत मराठ्यांना कुणबी म्हटलं जायचं, लिहिलं जायचं, म्हणून आता 2023 मध्ये महाराष्ट्रातल्या सरसकट सगळ्या मराठ्यांना कुणबी म्हणा आणि तशा प्रकारचं आरक्षण द्या. ही मागणी जर संमत झाली तर ती न्यायालयात टिकेल का? अजिबात टिकणार नाही. याचं कारण असं की केवळ एखादी व्यक्ती कुठल्या तरी जातीची आहे आणि म्हणून तिला आरक्षण दिलं पाहिजे हे संविधानाला धरून नाही. संविधानामध्ये स्पष्टपणे म्हटलंय की कोण मागासवर्गीय आणि कोण पुढारलेला हे ठरवण्यासाठी आयोग नेमले जातात आणि ते आयोग कमीत कमी 11 वेगवेगळ्या कसोट्या, म्हणजे मंडल आयोगाने 11 कसोट्या लावल्या होत्या. 11 वेगवेगळ्या कसोट्या लावून तो समाज किंवा तो समाज घटक हा मागासलेला आहे का पुढारलेला आहे हे ठरवलं जातं. त्या 11 कसोट्यांमध्ये 10 वेळा मराठा समाज हा नापास झालेला आहे आणि त्यामुळे मराठा समाज हा पुढारलेला आहे असा निकाल 10च्या 10 आयोगाने दिला. आणि नंतर सुप्रीम कोर्टाने 5 मे 2021 रोजी सुप्रीम कोर्टाचा निकाल स्पष्टपणे म्हणतो की गायकवाड आयोगाच्याच आकडेवारीप्रमाणे मराठा समाज हा पुढारलेला समाज आहे, सर्व क्षेत्रामध्ये तो पुढारलेला आहे आणि म्हणून त्याला कोणतंच आरक्षण देता येत नाही. एवढंच काय, ओबीसी आरक्षण तर अजिबात देता येत नाही. आणि त्याच्यानंतर जो मुद्दा उपस्थित होतो की मला एक सांगा की मराठा समाजाला आरक्षण नाही का? ईडब्ल्यूएस मध्ये मराठा समाजाला आरक्षण आहे आणि जो समाज एखाद्या कॅटेगरीतून जर आरक्षण घेत असेल तर त्याला दुसऱ्या कॅटेगरी मधलं आरक्षण मागण्याचा अजिबात अधिकार नाही. बघा, भारतामध्ये पटेल जात, नंतर गुजर जात, नंतर जाट, या सगळ्या ज्या जमीनदार जाती होत्या भारतामध्ये, हे सगळे ओबीसी मध्ये आरक्षण मागत होते 5-6 वर्षापूर्वी. परंतु ईडब्ल्यूएस आरक्षण आल्यानंतर गुजर, पटेल, जाट या सगळ्या जमीनदार जाती आता शांत झाल्या आहेत. त्यांचं म्हणणं आहे आम्हाला ईडब्ल्यूएस मध्ये आरक्षण मिळतं, आता आम्हाला ओबीसी मधल्या आरक्षणची गरज नाही. ठीक आहे, पण श्रावण डेवरेजी आपला मुद्दा लक्षात आला. तुम्ही सामाजिक आणि राजकीय रचनेतल्या अभ्यासाच्या अनुषंगाने आपली भूमिका मांडलेली आहे. तुम्ही जी भूमिका मांडली त्याच्यावरचं आधी उत्तर हे प्रदीपजींकडून आपल्याला लागणार आहे. आबासाहेबांच्या पर्यंत आपण त्यानंतर जाणार आहोत. मला पटकन प्रदीपजी आपल्याकडून उत्तर हवंय की जी गोष्ट न्यायालयात टिकू शकणार नाही ती का मागितली जाते आहे? प्रदीपजी, आपला परत माईक सुरू करायचा आहे. दरवेळेला हे लक्षात ठेवा, बोलण्यापूर्वी माईक सुरू करा. माझा एक प्रश्न आहे, विदर्भातल्या मराठ्याला आरक्षण आहे का नाही? उत्तर महाराष्ट्रातल्या मराठ्याला आरक्षण आहे का नाही? कोकणातल्या मराठ्याला आरक्षण आहे का नाही? आम्ही मराठवाड्यातले माणसं निजाम राजवटीत होतो. आम्ही मराठवाड्यात महाराष्ट्रात आलो 1960ला. आमची चूक झाली का? आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणातल्या सगळ्या मराठ्याला आरक्षण आहे. मग आम्ही विनाअट, विदर्भ जशी अटी घालून आला, आम्ही विनाअट या महाराष्ट्रात आलो, मग आमची चूक झाली का? मला सांगा, बापट आयोगानं ओबीसी म्हणजे बीड आणि जालना या 2 जिल्ह्याला ओबीसी प्रवेश मराठा प्रवर्ग सामील करावं, समावेश करावा अशी नोंद केली का नाही? दुसरी गोष्ट, 1901च्या जनगणनेनुसार बीड आणि जालन्यामध्ये 39% मराठा आणि कुणबी होते. ते मराठा कुणबी आज कुठे गेले? तिसरा प्रश्न, हैदराबाद गॅजेट, स्टेट गॅजेट 1990 कुणबीची नोंद होती, ही कोणी बदल केला? तुम्हाला एक गंमत सांगतो प्रसादजी, आता एक पुरावा सापडलाय. अशा अनेक आहेत, पण एक उदाहरण देतो. लातूरमध्ये 1947ला एक व्यक्ती कुणबी होती आणि 1951ला ती व्यक्ती पुन्हा मराठा झाली आहे. ही कुणी केली?
म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आम्ही अधिकृत ऑलरेडी ओबीसी आहोत आणि ओबीसी असल्यामुळं आम्हाला ओबीसीत घ्या नाहीये, आम्हाला फक्त प्रमाणपत्र द्या अशी मागणी आहे. आपण असं म्हणताय की मराठे पूर्वीपासूनच ओबीसी आहेत आणि मराठ्यांना सरसकट प्रमाणपत्र कुणबीचं देणं शक्य आहे. आबासाहेब पाटील, तुम्हाला ही भूमिका पटतीये का आणि याचं समर्थन होऊ शकतंय का? प्रसादजी, मागच्या डिबेटमध्ये सुद्धा मी आपल्याला ह्या विषयावरती क्लिअर कट सगळा विषय बोललेला आहे. मुळात आमचे सहकारी प्रदीप सोळंकी साहेबांना मी सांगतो की ओबीसीचे आरक्षणाचे जे निकष आहेत ते कुणबी जातीचं सर्व जातीला जे निकष आहेत तेच निकष कुणबी जातीसाठी आहेत. की कुणबीचा दाखला मिळवण्यासाठी 1967चा पूर्वीचा आपल्याला पुरावा लागतो, महसुली पुरावा लागतो, वंशावळ लागते आणि ह्या जर सगळ्या गोष्टी आपल्याकडे असतील तर आपल्याला कोणताही प्रांत अधिकारी तहसीलदार आपल्याला सर्टिफिकेट देण्यापासून अडवू शकत नाही. आपलं जे म्हणणं आहे की आपल्या माध्यमातून जे समोर आलेलं आहे की आमच्याकडं मराठवाड्यामध्ये 39% कुणबी होते, ती सामूहिक नोंदी होत्या आणि सामूहिक नोंदीच्या आधारावरती आम्हाला आरक्षण द्या. तर याच्यावरती आता सरकार काय भूमिका घेणार आहे किंवा कशा पद्धतीने सरकार घेऊ शकतं, परंतु आपण कायद्याचा विचार केला. कायद्यात जर आपण गेलो तर जे ओबीसीचे निकष आहेत त्या निकषामध्ये कुणबी जातीला जे प्रमाणपत्राला जे निकष आहेत तेच लागणार आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण जी मागणी करतोय की सरसकट आम्हाला कुणबी सर्टिफिकेट द्या. आमची जरी मराठा आपण नोंद झाली असेल तरी सुद्धा आम्हाला ती नोंद न घेता आम्हाला डायरेक्टली कुणबी म्हणून आम्हाला जात प्रमाणपत्र द्या. तर हे असं जरी एखादा GR शासनानं काढला तर तो कोर्टात टिकणार नाही किंवा तो चॅलेंज झाला तर त्याच्यावरती कुठलंही सरकारला डिपेंडन्स करता येणार नाही. त्याच्यासाठी आपल्या सगळ्या लोकांना विनंती आहे की सर्वप्रथम मागणी करत असताना जे वेगवेगळ्या मागण्या समोर आलेल्या आहेत, मी काल एक व्हिडिओ टाकला होता की मराठा समाजातून वेगवेगळ्या मागण्या आहेत की काही लोकांचं म्हणणं की मराठा म्हणून आरक्षण द्या, काही लोकांचं म्हणणं आहे मराठा 50% आतलं आरक्षण द्या, काही राजकीय लोकांचं म्हणणं आहे की 50% वरचं आरक्षण द्या. तर ह्या आमच्या जनभावना की जर आता जरी आपले प्रदीप सोळंकीने मांडलेली भूमिका असेल किंवा आमची जी भूमिका असेल तर आमच्या सगळ्यांच्या जनभावना सरकारनं समजून घ्याव्यात की जनतेच्या जनभावना समजून घ्या की आज एवढा मोठ्या प्रमाणात समाज रस्त्यावर आलेला आहे. आरक्षण कसं द्यायचं ते सरकारनं ठरवलं पाहिजे आणि त्याच्यावरती सरकारनं निर्णय घ्यायला पाहिजे. आम्हाला कायद्यातलं काही कळत नाही, आम्ही जे सांगतोय आम्हाला असं द्या तसं द्या, तर तुम्ही सांगा ना आम्हाला कसं देणार. ठीक आहे, याच्यातला एक तर्क आबासाहेब मला प्रदीप सोळंके यांच्यापर्यंत घेऊन जायचं आहे. आणि प्रदीपजी, आपण पहिल्यापासूनच मराठ्यांना सरसकट आरक्षण कुणबीतून मिळावं अशी मागणी करत होतात की तुमची या आधीची मागणी थोडी वेगळी होती, निजाम काळातली परिस्थिती पाहून आपल्याला आरक्षण मिळावं अशी मागणी होती आणि आता ती अचानक सरसकट महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी करा अशी आहे? अहो, मराठी राहिलेच किती मला सांगा? जवळपास सगळ्या मराठ्याला आरक्षण आहे, मोजके लोक राहिलेले आहेत, त्याला द्यायला अडचण काय? मला सांगा, SC STचं 20% आरक्षण 60% झाले. आपण असं म्हणताय की मराठे राहिलेत किती बिना आरक्षणाचे, तर तुमच्या लेखी महाराष्ट्रात मराठ्यांची संख्या किती आहे, त्यापैकी किती टक्क्यांना आरक्षण आहे आणि किती टक्क्यांना आरक्षण नाहीये? जवळपास आता ती आपल्या देशात काही जातीवाद जनगणना झालेली नाहीये, त्यामुळे आकडेवारी सांगणं असं एकदम सांगते मी. पण जवळपास आपल्याला दिसतं ना, विदर्भातल्या मराठी आरक्षण आहे, उत्तर महाराष्ट्रातल्या मराठी आरक्षण आहे, पश्चिम महाराष्ट्रात अनेकांना जो कुणबीचे दाखले आहेत, कोकणात आहेत. सगळ्यात गंभीर प्रश्न पश्चिम महाराष्ट्राचे काही भाग, विदर्भातले 4 तालुके इकडले थोडेफार सोडले, नांदेडला लागून असलेले आणि मराठवाडा, एवढाच प्रश्न आहे. आणि ते त्यांनाच का, त्यांच्यावर का अन्याय होते? 75 वर्ष झालं आम्ही एक तर त्याच्यापासून दुर्लक्षित आहोत. ऑलरेडी आमचं आरक्षण पळविलेलं आहे. ठीक आहे, आमचेच ते बांधव आहेत, त्यांनी ते आरक्षण इतके भोगलं हरकत नाही, पण आता तरी आम्हाला द्यायला काय अडचण आहे? हा साधा प्रश्न आहे. ठीक आहे, आपण याचं उत्तर घेऊ. या निमित्तानं या मुद्द्यावर आपण 2 जणांना टप्प्याटप्प्याने बोलतं करणार आहोत. आधी मी श्रावण डेवरेंना बोलतं करतो आणि त्यानंतर आबासाहेब पाटलांपर्यंत पोहोचतो. मला पटकन मुद्दा श्रावण डेवरेंपर्यंत हा आणायचा आहे की राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणात मराठा समाज हा आरक्षणाचा लाभ घेतोय अशा प्रकारचा दावा प्रदीप सोळंकेने या चर्चेत केला.
हा दावा माझ्यासाठी सुद्धा आश्चर्यकारक आहे. तो यासाठी कारण त्यांनी मराठवाडा वगळता इतर सर्व ठिकाणी मराठ्यांना वेगवेगळ्या प्रकारे आरक्षण मिळतंय असं म्हटलं. ही वस्तुस्थिती आहे का? काल परवापर्यंत उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातले मराठे कुणबी बनून आरक्षण घेत आहेत असा दावा होता, पण आता तर त्यामध्ये कोकण पश्चिम महाराष्ट्राची नावं जोडण्यात आलेली आहेत. वास्तव काय आहे? श्रावण डेवरे, आपल्यासाठी 90 सेकंद. हे बघा, विदर्भातले कुणबी हे कुणबीच आहेत, उत्तर महाराष्ट्रातले कुणबी हे कुणबीच आहेत, ते कधीही मराठा नव्हते. कोकणातले कुणबी हे कुणबीच आहेत, त्यांनी कधी मराठा म्हणून कधी कॉलर ताट केली नाही, फुकटची कॉलर ताट केली नाही. आता बाकीचे जे हे म्हणतात भाषा नीट वापरायची. श्रावण देवरे, प्रदीपजी भाषा नीट वापरायची. हे माझं ऐकून घ्या. तुम्ही बोलताना नीट बोलायचं. कॉलर टाईट करायची म्हणजे कॉलर टाईट करायची म्हणजे काय? तुम्हाला लय बोलायला कळतं का? तुम्ही बोलता तेव्हा आम्ही तुम्हाला ऐकून बोलायला घेतो कळतं का? नीट बोला. मग मांडणी करताना नीट व्यवस्थित बोला म्हणजे मांडायचं, काय? व्यवस्थित बोलायचं, नीट नीट बोलायचं, बोलायचं, तुम्ही नीट बघा आधी. नीट व्यवस्थित तुम्ही नीट बोलायचं, बघा आधी. व्यवस्थित डिबेट तुम्ही नीट करायचं, बघा व्यवस्थित आधी. बोलायचं. तुम्ही नीट बघा बाकीच्या आधी. गोष्टी करायच्या नाहीत. आणि मग मला तुम्ही मुद्द्याला आला, शांत मुद्द्याचं बोलायचं, तर मुद्द्याच प्रश्न बोलायचं. असा आहे, प्रसादजी, ठीक आहे, एक प्रसादजी, मिनिट हे बघा, श्रावण हे ऐकून डेवरे, घ्या. श्रावण डेवरे, आपण जाता जाता एखादा चिमटा काढण्याचा प्रयत्न केला तर त्यामुळे भावना वेग येऊ शकतो समोरून. आपण मुद्द्याला चिकटून राहावं एवढी विनंती आहे. बोला आपण. जे वास्तव जे आहे ते सांगतो आहे. आणि प्रदीपजी जे सांगतायत की बरेच मराठे खोटं कुणबी सर्टिफिकेट घेऊन ओबीसी मध्ये घुसखोरी त्यांनी केलेली आहे. हे खरं आहे, त्यांचं काही अंशी म्हणणं खरं आहे. परंतु आता याच्यानंतर काय होणार आहे? सगळ्यात जास्त मोठी भीती या खोट्या कुणबी सर्टिफिकेट वाल्या मराठ्यांना कसली खूप भीती वाटते आहे की आता जात न्याय जनगणना देशात होऊ शकते, महाराष्ट्रात होऊ शकते. आणि जात न्याय जनगणना जर झाली तर या खोटं कुणबी सर्टिफिकेट घेणाऱ्या मराठ्यांचं पितळ उघडं पडणार आहे. आणि एकदम म्हणून चुकीची त्यांचा गोष्ट हा जो आहे. काही सगळा आटापिटा प्रसादजी चाललेला आहे काही सांगता येईल. आंदोलनाचा, खोटंच म्हणजे तुम्हाला जे अधिकाऱ्यांनी सही करून दिलेलं खोटं देतात, याच्यासाठी खोटं देता येतं, व्हॅलिडिटी होईल, व्हॅलिडिटी होईल का? मला सांगा, खोटं सर्टिफिकेट दिलं त्याची व्हॅलिडिटी होईल का? श्रावण देवरे, तुम्ही अभ्यासक म्हणता स्वतःला अभ्यासक म्हणता. खोटं सर्टिफिकेट घेतल्यानंतर त्याची व्हॅलिडिटी होईल का? समाजाचं नुकसान हे आहे की जात न्याय जनगणना जर झाली तर खोटं कुणबी आले सर्टिफिकेट घेऊन शेवटी फिरून. जे मराठा घुसलेले जात जनगणना आले आहेत लगेच ओबीसी परत. मध्ये, त्यांचा आकडा कुणबी म्हणून फुगेल. फक्त फिरवा आणि फिरव करा कुणबी सगळीकडे. समाज जात न्याय जनगणनेनंतर या याचा खोट्या याचा कुणबी याचा याचा सर्टिफिकेटमुळे याचा मुद्दा घेऊ. आणि मला श्रावण डेवरे आपल्याला विचारायचं आहे, जात निहाय जनगणना जर खरंच केली तर ओबीसीची आकडेवारी 54% हे सिद्ध होईल. आणि नाही झालं उद्या तर ओबीसीचं आरक्षण 27% पेक्षा कमी भरलं तर काय करायचं? बिहारमध्ये काय अनुभव आला? बिहारमध्ये आतापर्यंत 52% समजत होते लोक. बांटी आयोगानं काय सांगितलं तुम्हाला? जनगणना झाली. बांटी आयोगानं काय 63% सांगितलं? झाली. महाराष्ट्रामध्ये बांटी आयोगानं काय सांगितलं? महाराष्ट्रात जर 37% ओबीसी म्हणून महाराष्ट्रात जर सांगितले. जात न्याय जनगणना 1962 साली 20% ओबीसीना 10% आरक्षण दिलं होतं. 70% 1962 साली 20% ओबीसीना 10% आरक्षण दिलं. वाढवण्याची अरे वेळ तुम्ही तुमच्या मनाची आकडेवारी वाढवत चालले. जनगणना जर म्हणजे झाली तुमच्या आकडेवारीनुसार त्याच्यामध्ये चाललंय. सुद्धा म्हणजे कधी 62%, कधी 54%. मराठा समाज अरे हाय पुढारी किती आहे. तुम्ही ओबीसी ते तर तसं एकदा जात जाहीर न्याय करा. जनगणना एकदा सुद्धा आबासाहेब मराठा समाज आबासाहेब पुढारी- याची आकडेवारी आपण एकदा श्रावण डेवरेंकडून घेऊ, त्यांना बोलू द्या. श्रावण डेवरे, आपण आपल्या लेखी सांगा, महाराष्ट्रात ओबीसीची आकडेवारी किती? आणि जर जात जनगणनेनंतर ती कमी भरली तर काय करायचं? कारण एका बाजूला तुम्ही ज्या ज्या राज्यांचे जात जनगणनेचे आकडे आणि संदर्भ देताय तिथे आता नवे वाद सुरू झाले आहेत. तिथं अनेक जाती म्हणतायत की आमची आकडेवारी खरी लिहिलीच गेली नाहीये. हेच वाद महाराष्ट्रात सुद्धा येऊ घातले आहेत काय? आपण दोन्ही मुद्द्यांवर बोलणार आहात. पहिल्यांदा महाराष्ट्रात ओबीसी किती आणि जात जनगणनेच्या मुळे महाराष्ट्रात नवा वाद जन्माला येईल का? बिहारच्या जात न्याय जनगणनेला कुणीही आव्हान आतापर्यंत दिलेलं नाही. ज्यांनी आव्हान दिलं ते सुप्रीम कोर्टाने निरस्त करून टाकलेलं आहे. आणि जात न्याय जनगणना ओबीसीची जी आहे तिथली किंवा सगळ्या जातींची जी आहे ती ओबीसी 52% सगळे समजत होते, आता 63% झाली. महाराष्ट्रात जर जात न्याय जनगणना झाली तर 70%, कमीत कमी 70% ओबीसी महाराष्ट्रात येतील. आणि उलट ओबीसीचं आरक्षण वाढून द्यावं लागेल. अच्छा, आणि म्हणजे जात न्याय जनगणनेमध्ये तुमच्या लेखी ओबीसींना आता जे 27% ते 35% वाढवावं लागेल. याचा प्रतिवाद करण्यासाठी आपल्या सोबत आबासाहेब आहेत आणि प्रदीप साळुंखे. आबासाहेब, आपलं 1 मिनिट सुरू होत आहे. प्रसादजी, आता हे सांग 63% ओबीसी, 20% SC ST किती झाले? जवळपास 83% हे झाले, 12% मुस्लिम झाले. आणि मग बाकी ब्राह्मण, खुला वर्ग आणि मराठे किती? ह्याची आकडेवारी जर ह्यांनी सांगितलं ना
तर मग ते बरं होईल, जरा शासनाला पण बरं होईल आणि मीडियाच्या माध्यमातून लोकांनाही कळेल. जी श्रावण डेवरे, हाही एक महत्वाचा मुद्दा आहे. ओबीसी जर समजा इतक्या संख्येनं 70% जाणार असतील तर मग राज्यात मराठे आहेत की नाहीत, असतील तर किती टक्के आहेत? हे मी सांगण्याची गरज नाही. मग कोण सांगायला जात-न्याय पाहिजे? जनगणना होईल. मग कोण जात-न्याय सांगायला पाहिजे? जनगणना होईल. तुम्ही किती जात-न्याय खोटं बोलता, जनगणना किती होईल. वेळा तुम्ही फसवणूक त्यावेळेस- करणार आहे? त्यावेळेस अरे तुम्ही मराठा बोलता समाज- किती, तुमचा त्यावेळेस अभ्यास जात- किती, जात- जात तुम्ही न्याय बोलता किती, जनगणनेमुळे- तुमचा अभ्यास जात किती, न्याय याच्यावर जनगणना कळतंय ना. झाली. अरे जात खोटं न्याय बोल पण जनगणना रेटून जर बोल, झाली, तर खोटं बोल पण मराठ्यांची रेटून लोकसंख्या बोल, ही 4% खोटं बोल पण रेटून बोल. याची खात्री हे आहे. तुमचे आता बंद तुम्ही करा, जात न्याय जनगणना हे एकदा बंद करा होऊन आता जाऊ द्या. खोटं बोलण्याचं. बिहारमध्ये- ही राज्यात आबा बिहार- त्यांच्याकडून एकदा बिहारमध्ये- आकडा ऐकून घ्या. आबासाहेब त्यांच्याकडून आकडा तर ऐकून घ्या. श्रावण डेवरे 30 सेकंदात सांगा, महाराष्ट्रात मराठे किती आहेत आणि मराठे कुणबी होऊ शकतात का, या मुद्द्यावर आपल्याला परत यायचं आहे. बिहारमध्ये ओबीसींची जनसंख्या वाढल्यामुळे तिथल्या जाट, राजपूत, ठाकूर या जमीनदार जातींची लोकसंख्या तिथे आपोआप कमी झाली. तशी महाराष्ट्रात सुद्धा मराठ्यांची संख्या कमी कमी होऊन ती 4%वर 5%वर वा, जात वा, न्याय वा. जनगणनेमध्ये सिद्ध होईल. यात काहीच वाद नाहीये. ठीक आहे, आपण बिहारमध्ये 4% सिद्ध झालं. 5%च मराठे महाराष्ट्रात आहेत असं सांगत आहात. याच्यावर प्रदीप साळुंखेंचंही उत्तर घेऊयात. आबा, आपला आक्षेप आपण ऐकलेला आहे. 1 मिनिट प्रदीप साळुंखेंना संधी देतोय आधी. माझ्या मित्राला एक शंका होती की त्याची अर्धा एकर जमीन शेजारी हल्ली, जमीन मोजणी झाली पाहिजे, जमीन मोजणी झाली पाहिजे तो म्हणायचा. आणि एकदा खरंच शेजारी जमीन मोजणी केली तर बॉम्बला ह्याचीच 1 एकर गेली. तसं जर एकदा जनगणना झाली तर आपोआप मराठवाड्यातले मराठी ओबीसी जाणार. त्यामुळे हे जनगणना करा उरला त्यांना जनगणना नकोय, कारण त्यांना भीती आहे जनगणना गेली इथं 54% ओबीसी भरत नाहीत, त्याचा मराठ्यात समावेश करावाच लागेल, त्याची 100% खात्री आहे. माझी एकदा विनंतीच, एकदा दूध का दूध और पाणी का पाणी होऊन जाऊ द्या. पण दलिंदर सरकार यांना इच्छाशक्ती नाही, का जनगणना करीत नाही? जनगणना झाली तर आम्हाला हे आंदोलन हे मिळावे, जरांगे पाटील किंवा आम्हाला एवढ्या ओरडाओरडी करायची घासापुस्तक आम्हाला गरज नाही, हे सगळं त्याचं उत्तर आहे. बर, आबासाहेब बोलताय त्याच्यात. प्रसादजी, राज्यात बांटी आयोगानं ह्यांना 37% जाहीर केलं, 18.5% आता ओबीसीचं आरक्षण जे ते 19%, भुजबळ आणि हे स्वतः सांगतात. मग राहिलेलं 13% आरक्षण शिल्लक आहे ना. 52% जे वर्ण वाढीव केलेलं आरक्षण आहे ते कोणत्या आधारे दिलेलं आहे, कसं दिलेलं आहे, हे पण एकदा समजून सांगितलं पाहिजे राज्याला. की आज ज्या पद्धतीने 4 आणि 5% तुम्ही सांगता, ह्या देवरेने आमच्यासोबत फिरायचं प्रत्येक गाव निहाय आणि प्रत्येक गावाच्या आम्ही जनगणना करून देतो. तुमची आम्ही जनगणना करून देतो की आमच्या गावात मराठे किती, ओबीसी किती, SC ST किती, आमच्या गावापासून आम्ही सुरुवात करू आणि तुमच्यापर्यंत आणून देतो. याच्यातला तुमची मुद्दा- हिंमत असेल, याच्यातला मुद्दा तुमची घेतो. तयारी आबासाहेब- असेल तर आबासाहेब- तुम्ही सांगा. आणि आजपर्यंत जी फसवणूक केलेली आहे की राज्य सरकारची, देशाची आणि सगळ्या राजकीय लोकांच्या, राजकीय पक्षांची सुद्धा तुम्ही फसवणूक केलेली आहे की दबाव टाकून आम्ही एवढे आहोत आबासाहेब, आणि आपल्याला आम्हाला हे पाहिजे. आपल्याला मुद्द्यावरही यायचंय. तुम्ही जे काही सांगता आहात ती गाव पातळीवरची तलाठ्याच्याकडे माहिती एका चुटकीसरशी हवा असेल तर मिळून जाऊ शकते. ज्या मुद्द्यावर आपण होतो त्या मुद्द्याला परत येणं गरजेचं आहे. आपण मराठ्यांची संख्या किती, ओबीसीची संख्या किती हे चर्चा करत असताना विसरता कामा नये की मराठ्यांना सरसकट ओबीसीत नेण्याचा जो प्रयत्न होताना दिसतोय त्याच्या मुद्द्यावर उत्तर हवंय. आणि त्याच्या मुद्द्यावरचं उत्तर आपल्याला आपल्यासोबत प्रदीप सोळुंखे आहेत, तेही देतील. श्रावण डेवरेंनाही मी त्यानिमित्तानं प्रश्न विचारेन. प्रदीपजी, आबासाहेब पाटील थोड्या वेळा काय बोलले ते आपण ऐकलं. ही मागणी न्यायालयात टिकणार नाही आणि जर ती नाही टिकली तर मनोज जरांगे त्याची जबाबदारी घेतील का? हो का, मनोज जरांगे पाटलाला 100% आत्मविश्वास आहे, खात्री आहे. हे मराठ्याला आम्ही माहित नाही, कोणती प्रमाणपत्र द्या, समजून घ्या मुद्दा, फरक जरा मुद्दा समजून लक्षात घ्या. मराठ्यांना ओबीसी घ्या नाही, मराठी ओबीसीतच आहे, त्यांना फक्त प्रमाणपत्र द्या अशी मागणी होत आहे. अनेक वर्ष मी सुद्धा मराठा आरक्षण संघर्ष समितीवरती विनंती केली होती की तुम्ही कागदपत्र मागताय. आमच्या निजामवाडी शाळा नव्हत्या, आमच्या शाळेत कुठं आमचा पंजा ग्रॅज्युएट नाही, आमच्या शाळेतच जात नव्हता पंजा, आमच्या नोंदी नीट झालेल्या नाहीयेत. माझ्या नोंदीचं घोळ सांगतो तुम्हाला प्रसादजी. माझं नाव आहे प्रदीप काकासाहेब सोळुंखे, माझ्या बापाचं कागदपत्री आडनाव आहे काकासाहेब साळुंखे, माझ्या मोठ्या भावाचं नाव आहे मधुकर सोळंके आणि माझं नाव आहे प्रदीप सोळुंखे. माझ्या घरात सख्खे बाप आणि भाऊ असताना आमचे 3 आडनाव झालेले आहेत, कारण आम्ही नोंदी बघत नव्हतो. विद्येविना मती गेली, महात्मा फुलेंनी सांगितलं. आम्ही शिक्षणापासून दूर होतो, कागदपत्र सांभाळायची आमच्या अक्कल नव्हती, आम्ही शाळेत जात नव्हतो, घरं आमचे गळत होते, असील कागदपत्र पाण्यात गेले,
चाय लागली, रद्दीत गेले, तुम्ही पुरावे ऐकता. बरं पुरावे काय? शाळेमध्ये मास्तराला लिहिलाव, ते त्यांना विचार नाही तुझी जात कोणती, मराठा असून टाकली लिहून मारानच त्यांनी. म्हणजे अशा प्रकारचे घोळ झालेत. आता 5,000 पुरावे सापडले ना, फक्त 5,000 असं म्हणतायत. मला सांगा प्रसादजी, मी प्रदीप सोळंके, माझे पंजोबा सुंदरराव सोळंके, यांना 9 मुलं होते. म्हणजे मला 9 आजोबा, 36 चुलते, माझे भाऊ पुतणे मी मोजले नाही. माझ्या एका जरी आजोबाचा एक पुरावा सापडला की हा कुणबी होता, तर आम्ही 9 चुलते, बरोबर आहे ना. जी 36 चुलते, 9 आजोबा हे कुणबी आहेत का नाही, माझा प्रश्न आहे. हाच कळीचा आमचे मुद्दा पाहुणे आहे. रावणे, पुरावा आमच्या सापडला की नाही याच्यावर आबासाहेब पाटलांना बोलायचं आहे. प्रदीप दादा, शेवटी विषय पुराव्यावरती झाला. आपण जे उदाहरण दिलेलं आहे ते आमचं सुद्धा सगळ्यांचं जे कायद्याचा विषय आहे की ओबीसी सर्टिफिकेट किंवा कुणबी सर्टिफिकेट मिळवण्यासाठी 1967 पूर्वीचा पुरावा, जसं आता आमच्या गावात सुद्धा काही लोकांचे कुणबी पुरावे त्यांना मिळालेत. ज्यांचे मिळाले त्यांच्या भावकीत त्यांना सर्टिफिकेट मिळतंय, पण ज्यांच्या भावकीत नाही मिळालं त्याला ते मिळत नाही. हा प्रश्न आहे की म्हणून जी मराठा आरक्षण जी 25 वर्षापूर्वी पुरुषोत्तम खेडेकर साहेब आणि काही मंडळींनी कुणबी मराठा ह्या कुणबी एकच आहे म्हणून मागणी पुढे आणली, आणि या मागणीवरती अनेक अभ्यासक आणि बऱ्याच लोकांनी 25 वर्षापासून कुणबी मराठा, मराठा कुणबी हे पॅटर्न चालवले, परंतु ते कधी यशस्वी झाले नाहीत. आणि 2004चा जो शासन निर्णय झाला त्याच्यामध्ये ओबीसीचे जे निकष आहेत त्या निकषाप्रमाणेच आपल्याला कुणबी सर्टिफिकेट मिळेल. आणि त्याच्या व्यतिरिक्त आत्ताची जी आपली मागणी होते की सरसकट कुणबी प्रमाणपत्र सगळ्यांना द्या, सगळ्यांना द्या, तर सगळ्यांना पाहिजेच आहे ना. कुणाला नको आहे? कुठल्या मराठ्याला आरक्षण नको आहे? तर आता मूळ मुद्दा असा येतो की जर आमची नोंद सापडली नाही तर आम्हाला ते आरक्षण मिळणार का, हा माझा प्रश्न आपल्याला आहे. बिलकुल, याच्यावरचं उत्तर एकदा श्रावण डेवरेंकडून घेऊच, पण तत्पूर्वी एक छोटा प्रश्न माझा आबासाहेबांना आहे. महाराष्ट्रातले सगळे मराठे कुणबी व्हायला तयार आहेत का? प्रसादजी, यापूर्वी सुद्धा मी सांगितलं, ज्यांच्या नोंदी आहेत ते ऑलरेडी कुणबी झालेले आहेत. आता ज्यांच्या नोंदी सापडत नाहीत ते सगळे मराठे जे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागास आहेत, सगळे मराठे म्हणजे सरसकट सगळे मराठे नाही. आम्ही मुळात आरक्षण काय मागतोय हे परत श्रावण देवरे सारखी लोक पुन्हा समाजात प्रोपोगंडा करतात की मराठ्यांना आरक्षण पाहिजे. आम्ही मागतोय कुणाला की सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागास असणारा जो मराठा आहे त्यांना आरक्षण मागतोय, आणि ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांना मराठा आरक्षण म्हणून आम्ही आरक्षण मागितलेलं आहे. बर, श्रावण डेवरे, आपण दोन्ही मुद्द्यांवर उत्तर देणार आहात, बोला. हे बघा, एखाद्या व्यक्तीजवळ अचानक घरामध्ये कुठेतरी 200 वर्षापूर्वीची, 400 वर्षापूर्वीची कुणबी नोंद सापडली म्हणून तो लगेच कुणबी होत नाही. मी बोललो मागे की केवळ एखाद्या माणसाजवळ कुठेतरी काहीतरी नोंद सापडली म्हणून तो मागासलेला ठरत नाही. 11 कसोट्यांमधून त्या समाजाला, त्या व्यक्तीला जावं लागतं. जी, त्याप्रमाणे तुम्ही किती कसोट्या पार केल्या? मी तुम्हाला उदाहरण देतो, एक उदाहरण देतो, थांबा तुमचं जरा. आरक्षण हे मिळताना बघा, किती कसोट्या पार केल्या? हे बघा, परत यांचं नाटक सुरू झालंय, हे बघा, आज जे ब्राह्मण आहेत सगळ्यात जास्त पुढारलेले ब्राह्मण. छोटी विनंती, श्रावणजी, छोटी विनंती, थोडं मागे सरकून बसा. तुम्ही दिसतच नीट नाही आहात. तुम्ही शांतपणे मागे सरकून पूर्णपणे बोलू शकता, पूर्ण वेळ आपल्याला मिळेल. फक्त मागे सरकून बोला. आता आपलं म्हणणं सुरू करा, नीट बसलात तुम्ही. मी तुम्हाला साधा एक प्रश्न विचारतो की आज भारतामध्ये सगळ्यात जास्त पुढारलेला समाज ब्राह्मण आहे, परंतु या ब्राह्मण समाजाने जर असं सांगितलं की 5000 वर्षापूर्वी आम्ही भारतात आलो, त्यावेळेस पशुपालक होतो, भटके होतो, गाई म्हशी चारत चारत आम्ही भारतात आलो, म्हणून आम्हाला भटक्या विमुक्तांचं आरक्षण द्या, असं आजच्या ब्राह्मणांनी मागणी केली तर ती पटेल का? कोणाला? सुज्ञ माणसाला पटेल का? साधा प्रश्न आहे. म्हणून एखाद्या व्यक्तीजवळ बघा, आरक्षण मागण्याचा अधिकार हा संपूर्ण राज्यातल्या नाही, देशातल्या प्रत्येक व्यक्तीला आहे. उद्या ब्राह्मण सुद्धा आरक्षण मागू शकतो, मराठा मागू शकतो, ज्या ज्या व्यक्तीला आरक्षण पाहिजे कुणी आरक्षण मागू शकतं. आरक्षण कोणाची मक्तेदारी नाही. तुम्ही संविधानाच्या वरती घटनात्मक चर्चा करा, जी, कायदेशीर चर्चा करा. लोकांना जर तुम्ही बोलवलं तर मी पुढच्या वेळेस येणार नाही. बेशिस्त लोकांना तुम्ही चॅनलवर बोलवत नका जाऊ. श्रावण डेवरे ऐका, श्रावण डेवरे, बोलायला चालतं का? श्रावण डेवरे, मी आपल्याला प्रश्न विचारलाय, बोलायला चालतं का? त्यांना तात्काळ भूमिका मांडावीशी वाटली, त्यांनी मांडली. मी त्यांना थांबून तुमच्यापर्यंत पोहोचतोच आहे. जो मूळ मुद्दा इथे चर्चेत आला तो असा होता की ज्या पद्धतीनं हे आरक्षणाचं आंदोलन सरसकट मराठ्यांना कुणबी करा या पातळीवर पुढे पुढे सरकत आहे, हे न्यायालयात टिकेल, नाही टिकेल, आणि नाही टिकलं तर त्याची पुन्हा एक प्रतिक्रिया समाजात येणार आहे. ती काय असेल?
अजिबात टिकणार नाही. सुप्रीम कोर्टामध्ये तर ते अजिबात टिकणार नाही. कारण सुप्रीम कोर्ट हे तज्ज्ञ लोकांच्या सांगण्यावर चालतं. केवळ कुणी आंदोलन केलं म्हणून त्याच्यावर सुप्रीम कोर्ट नाही चालत. कोणी काहीतरी दडपण आणून आंदोलन केलं तर फडणवीस झुकतील, शरद पवार झुकतील, शिंदे झुकतील. सुप्रीम कोर्ट नाही झुकणार आणि सुप्रीम कोर्ट कधीच झुकलेलं नाही. 5 मे 2021 रोजी सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे न्यायालयाचा निकाल दिलेला आहे की मराठा समाज हा पुढारलेला आहे. गायकवाड आयोगाच्याच आकडेवारीने मराठा समाज पुढारलेला आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देता येत नाही. मग हे अशा सुप्रीम वेळेला कोर्टाने- श्रावण डेवरे, ज्या आंदोलनाच्या निमित्तानं मनोज जरांगे पुढे जाताना दिसत आहेत, ते आंदोलन कुठे जाऊन थांबणार आहे? त्याला काही फलद्रुपता येणार आहे की नाही? हे एकदम चुकीच्या मार्गाने चाललंय. ते खड्ड्यातच जाणार ते आंदोलन. खड्ड्यातच जाणार ते आंदोलन. प्रदीप चुकीच्या मार्गाने साळुंके, चाललंय. प्रदीप साळुंके याचं उत्तर द्या. वेळ मर्यादा आहे, 1 मिनिट पूर्ण आहे आपल्याला. मनोज जरांगे पाटील यांचं 100% ते काय झालंय, मनोज जरांगे पाटील बरेच लोक अचानक पुढे आले. 22 वर्षापासून ते सक्रिय आहेत. 20 वर्षापासून मी त्यांना ओळखतो. अत्यंत निष्ठावान लोक. त्यांना डोक्यावर का घेऊन असतात हा मॅनेज होत नाही. लोकांना 100% कळालं. दुसरी गोष्ट, त्यांना 100% आत्मविश्वास आहे की या महाराष्ट्राला 100% मराठ्यांना आरक्षण मिळेल अशी त्यांना 100% खात्री आहे. आणि आंदोलन कार्यकर्ता हा आशावादी असतो. जर तो आशावादी नसेल तर आंदोलन करेल का, माझा प्रश्न आहे. आणि या उपरही जर सरकारनं नाही दिलं तर त्याचे दुष्परिणाम प्रचंड मोठे होणार आहेत. याची नोंद आपण कृपया घ्या. कारण या आम्ही सगळं मुद्द्यावर आवाहन आबासाहेब करतोय. पाटलांना बोलण्याची विनंती करतो. आबासाहेब पाटील, आरक्षणाची मूळ मागणीच जर समजा चुकीच्या गृहीतकावर असेल तर ते टिकलं नाही, याची किंमत सरकारने मोजायची. हे बघा, आता हा निर्णायक लढा आहे. आम्ही सुद्धा सगळ्या समाजासमोर विषय ठेवलेला आहे. आता समाज एक भावनिकतेनं सगळा बाहेर पडलेला आहे आणि समाज वेगळ्या मूडवरती आहे की समाजाला असं वाटतं की आता आम्हाला आरक्षण मिळणार आहे. पण ते कसं मिळणार आहे ह्याची एकदा शहानिशा करून सगळ्यांनी घेतली पाहिजे. आणि आज उद्या जर हा विषय पुन्हा जाऊन कोर्टात जाऊन अडकला तर पुन्हा आरक्षण अडकलं तर पुन्हा मराठी अडचणीत येतील. त्याच्यामुळं मी एकटा ह्या विषयावरती बोलू शकणार नाही की राज्यातले जाणकार लोक असतील, समन्वयक असतील किंवा जे आंदोलक असतील त्यांनी त्यांची भूमिका जाहीर करावी. मला कायदेशीर जे वाटलं होतं मी स्पष्टपणे जाहीर केलं की एखादा जे ओबीसीचे निकष आहेत, कुणबीचे निकष आहेत, ते निकष सोडून बाकी दुसरा जर कुठला शासन निर्णय झाला तो कोर्टात टिकणार नाही. ठीक आहे. आणि जर टिकला नाही तर त्याच्यामध्ये मराठा समाजाचं मोठं नुकसान होईल. आणि त्याच्या पलीकडे जाऊन मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून समाजाला एक सांगतो आणि सरकारलाही सांगतो की सरकारला आमची विनंती की आम्ही जरी वेगवेगळ्या मागण्या मान्य केल्या तरी आरक्षण कसं द्यायचं हे पण एकदा सरकारनं जाहीर केलं तर समाजाला त्यातून काहीतरी समाधान मिळेल, अशी सरकारकडे माझी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मागणी आहे. बिलकुल. या मागणीच्या निमित्तानं आपण चर्चेत यापुढेही भेटू. आत्ताच्या घडीला या 2 विषयांवर आपण प्रामुख्याने चर्चा केली की मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या मागे पैसा कुणाचा आहे, त्यांच्या खांद्यावर कुणाची बंदूक तर नाहीये ना, इथपासून ते जरांगेंची मागणी न्यायालयात टिकली नाही आणि मराठा आरक्षणाच्या आंदोलनासमोर अडथळे उभे राहिले तर त्याची जबाबदारी जरांगे घेणार आहेत का, या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आपण मान्यवर या चर्चेत सहभागी झालात आणि आपलं मतप्रदर्शन केलं त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. आपल्यालाही धन्यवाद. लक्षवेधीच्या या चर्चेमध्ये तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.